कुणाच्या बापाचं घेतल्याशिवाय राहणार नाही। उपोषणावरती बसलेले आहात, त्यांनी अनेक वेळा या सरकारला संधी दिली आहे। या सरकारवरती त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या समर्थनार्थ या सगळे मराठा समाज एकत्र आले आहोत आणि समाजाचं अध्यादेश सगळे सोयरेचा अध्यादेश पारित करण्यासाठी आणि 50% मधून आपल्या होतं, पण ते काही न होता विशेष अधिवेशन बोलवून शासनाने 50%च्या वर 10% हे आरक्षण दिलं, सुरू केली। हे पण तुम्हाला सांगतो, हा विषय जो आहे हा केंद्र सरकारचा विषय आहे। एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। एक मराठा, एक मराठा, जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ। एक मराठा, लाख मराठा। आंदोलन घेण्यात आलेलं काय सांगाल? 20 फेब्रुवारी 2024ला शासनाने विशेष अधिवेशन बोलवून त्यात 50%पेक्षा जास्त 10% आरक्षण देऊन ही महाराष्ट्र समाजाची जी फसवणूक केली आहे त्याच्या विरोधात आम्ही आज निषेधार्थ आज करवली चौकामध्ये सर्व कलमोली मराठा समाजातील सर्व बांधव एकत्रित येऊन शासनाच्या विरोधात निदर्शनं करत आहोत। आणि मला असं वाटतं की शासनाने मनोजदादा जरांगे पाटील आमचे नेते, मराठा योद्धा, मराठ्यांचं काळीज यांनी जी शासनाला मागणी केलेली आहे की 27 तारखेच्या आत होता होईल तेवढं परत विशेष अधिवेशन बोलवून आम्हाला जो सगळे सोयरेचा GR आणि त्यामध्ये जो अध्यादेश जो काढला होता त्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विशेष अधिवेशन बोलून ते पारित करावा आणि सर्व समाजाला न्याय देण्याचं काम करावं हीच त्यांनी अपेक्षा व्यक्त केली। त्याच समर्थनार्थ आम्ही मराठा बांधव सर्व कळंबोली सकल मराठा समाज आणि सकल मराठा समाज रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने हा निदर्शनाचा एक